श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणातील श्री संतोष प्रकाश लुणिया तसेच संबंधित संचालक आणि इतर दोषी व्यक्तींवर MPID कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी ठेवीदारांचे प्रतिनिधी प्रकाश पोटे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास अंतिम निवेदन देत 10 दिवसांची मुदत दिली असून मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास लोकशाही आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणात यापूर्वी 17 जुलै 2026 रोजी सविस्तर निवेदन देण्यात आले होते। त्यामध्ये कथित 16 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांसह जमीन व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। आता अनेक ठेवीदारांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे संतोष प्रकाश लुणिया यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। फरार आरोपी संचालकांना लपवून ठेवणे, संरक्षण देणे अथवा आर्थिक व्यवहारांमध्ये मदत केल्याचा संशय असल्याने लुणिया यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच त्यांच्या सांगण्यावरून भगवान बाबा मल्टीस्टेटमध्ये ठेवी असल्याचे काही ठेवीदारांनी लेखी स्वरूपात नमूद केल्याने ठेवीदारांना ठेवी ठेवण्यास प्रवृत्त करणारी एजंट सदृश भूमिका होती का याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। लुणिया यांनी संबंधित संचालकांकडून खरेदी केलेल्या जमिनींच्या व्यवहारांची आर्थिक आणि कायदेशीर पडताळणी करावी। हे व्यवहार सामान्य खरेदी विक्रीचे होते की फरार संचालकांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आले होते याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच लुणिया यांच्या मोबाईलचे CDR लोकेशन आणि अन्य तांत्रिक तपशिलांची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करून फरार संचालकांशी असलेला संपर्क आणि आर्थिक व्यवहार तपासावेत। रावसाहेब पटवर्धन पतसंस्था तसेच भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेशी संबंधित त्यांचे आर्थिक व्यवहार आणि भूमिका यांचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे। आज आम्ही श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट यातील जे फरार आरोपी आहेत आणि हे जे फरार आरोपी आहेत हे कोट्यवधी रुपये गोरगरिबांचे घेऊन पळालेले आहेत आणि या सर्वांना जो व्यक्ती मदत करतोय तो म्हणजे संतोष लुणिया, त्याच्या विषयीचे आम्ही ते व्हिडिओ आहेत आणि त्या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे हा पोलिसांनी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील 2 वेळा निवेदन दिलेत। त्यांनी ज्या संत भगवान बाबा मल्टीस्टेटच्या ज्या काही प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचे खरेदी खत इंडेक्स 2 सुद्धा आम्ही पोलिसांना दिलेले आहेत। परंतु अद्यापर्यंत 2-3 महिन्यांमध्ये आतापर्यंत या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे किंवा याची कितपत चौकशी झाली याच्यावरती कुठलाही लेखी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट करून मिळालं नाही। त्यामुळे आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भगवान बाबा मल्टीस्टेटचे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत 2-2, 3-3 वर्ष आले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु यांना अटक झाली नाही, यांना तात्काळ अटक करावी आणि या सर्व केसवरती हे जे संतोष लुणिया महोदय आहेत यांच्या CDR चेक कराव्यात। आम्ही जे काही व्हिडिओ दिलेत त्या व्हिडिओची फॉरेन्सिक चेक करण्यात यावं, त्यातून त्याचा सहभाग कितपत आहे त्या व्यक्तीचा ते आढळेल आणि त्यासोबतच या केसमध्ये असे जे व्यक्ती आहेत का जे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, भले ते संचालक नाही आहेत, याच्यामध्ये एक केदार सुनील केदार सतीश केदार हा व्यक्ती आहे बोदेगावचा, तो त्या ठिकाणी त्या शाखेचा मॅनेजर होता, त्याचा देखील कितपत सहभाग आहे हे सगळं चौकशी झाली पाहिजे। कारण की या संचालकांना पकडणं हे पोलिसांचं काम होतं परंतु ते 1.5-2 वर्षापासून झालेलं नाही आणि ही सर्व केस हा लुणिया किंवा हा सतीश केदार असेल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यांचा कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे आणि असे अजून किती लोक आहेत का जे संचालक नाहीत परंतु या लोकांना मदत केल्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत। त्यामुळं लवकरात लवकर या सर्वांच्या प्रॉपर्टींचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं, या संचालकांच्या सर्व ट्रान्झॅक्शनचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि संबंधित सर्वच्या सर्व लोकांना यामध्ये आरोपी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो। परंतु जर अजूनही येणाऱ्या 8 दिवसाचा आम्ही कालावधी लेखी दिलेला आहे आणि जर 8 दिवसांमध्ये या लुणिया असेल किंवा केदार असेल किंवा जे व्यक्ती जे संचालक नसतानाही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना जर आपण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आरोपी नाही केलं तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने ठेवीदारांच्या वतीने ठेवीदारांना घेऊन या ठिकाणी
जोपर्यंत यांना आरोपी करत नाही तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यासाठी त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिणामास केवळ ढिसाळ काम करणारं आणि गोरगरिबांच्या लोकांचे पैसे अडकून वर्षानुवर्ष झालेत, केस झाले, 2-2 वर्ष केस दाखल होऊनही त्यांना त्या आरोपींना संचालकाला मदत करणारं पोलीस प्रशासन जबाबदार असेल. याचं पुढे राजकारण नाही, आता आमची जी मागणीच अशी आहे की फॉरेन्सिक ज्यावेळेस ऑडिट होतं आणि कुठंतरी पैशाचा संदर्भ येतो एखाद्या व्यक्तीचा किंवा त्यांनी कुठली प्रॉपर्टी घेतली भलं मग त्याची एखादी बँक पण असेल, बरोबर आहे, परंतु ते पैसे आलेत कुठून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. आणि जर राजकीय हस्तक्षेप असेल तर त्यालाही पोलिसांनी सोडायचं नाही आणि आम्ही तोपर्यंत माघार घेणार नाही. बुरोडगाव शाखा आणि पाथर्डी, शेवगाव, टाकळी जे काय शाखा असतील, श्रामपूर इथले सगळं गोरगरिबांच्या लोकांचे पैसे त्यांनी ज्या पद्धतीने लुबाडले आहेत, ज्या पद्धतीने हे केलं आहे, तर ह्यामध्ये फक्त लुनिया टार्गेट असावा अशी माझी इच्छा आहे. तर ह्या पैशापायी कायक लोकांचे मृत्यू झाले, त्याला जबाबदार हे लुनिया असेल किंवा मैरवैद्य असेल किंवा त्याचे कोणी साथीदार असतील, जे कोणी मदत करत असतील, तर कृपया करून ही कोणती गोष्ट त्याच्यामध्ये घेऊ नये आणि त्याला जे आत्ता जर नाही केलं तर याच्या पुढे आंदोलन केले जाईल, तीव्र आंदोलन केले जाईल. त्याच्यामध्ये माझे 10 लाख रुपये आहेत आणि माझी आई ह्या पैशापायी गेलेली आहे. माझ्याकडे स्टेटमेंट आहे, त्याचं आनंद ऋषीचे फोटो आहेत, गेलेल्याच्या नंतर बोलतानाही फोटो आहेत. त्याच्या गावी जाऊन मी ज्यावेळेस आई ॲडमिट असताना त्याच्या गावी जाऊन दाखवले त्याच्या भावाला, तर त्यांनी काय आम्हाला काय म्हणजे तिथला रिस्पॉन्स दिला नाही. त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतर 3 दिवसांनी माझी आई त्याच्यात गेली, मृत्यू झाली. ओके. सर्व लोकांचे ठिवे अडकलेले आहेत. आम्ही वारंवार एसपी कार्यालय येऊन सुद्धा हे पुढं काही करीत नाही. आरोपी नितीन तुपे, मयूर वैद्य, त्यांना सहकार्य करणारे ते लुनिया कोण सेठ आहेत ते, परत सतीश केदार, परत आमचे मॅनेजर अविनाश आंधळे, यांना सर्वांना चौकशीला बोलू नये किंवा यांना अटक करून यांना चांगला धडा शिकावा. आमचे सगळ्या गोरगरिबांचे पैसे व्यवस्थित परत द्यावेत ही विनंती.